वा, मला श्री गुरु मिळाले आणि प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. ऐका, आता एक पखवाज वाजवतात सुंदर, महेश महाराजांनी आमचे गिरी महाराज सुंदर उत्कृष्ट पखवाज वाजवतात. मृदंग वाजवतात. हे मृदंग वाजवण्याकरता म्हणजे शिकवण्याकरता सुद्धा गुरु आहे. आता हे मृदंग वाजवतात. या मृदंगातून काय वाजवतात? बोल वाजवतात. कोणते बोल वाजवतात हे आपल्याला माहिती का? नाही, आपल्याला माहिती नाही. पण उत्कृष्ट त्रिताल, धमाल, साधा ठेका, भजनी ठेका, लग्या, उठवण्या, मुखडे हे बोल वाजवतात. धात्रीकडे तात्रीकडे कत्रीकडे तात्रीकडे दिगणं दहा त्रिकडे तात्रीकडे दिगणं दहा त्रिकडे तात्रीकडे धा 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 धा. मी बोल म्हटला आणि त्यांनी खडखड 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 वाजवला. आपल्याला काय कळलं? खडखड वाजलं. हे खडखड नाही, हे शास्त्रीय पद्धतीचं वाजवणं आहे. विठाला काहींना पखवाज वाजवता येतो पण गुरुचं ज्ञान कमी असल्यामुळे, काहींना वाजवता येतो पण लावता येत नाही. काहींना लावता येतो, वाजिता येत नाही. आप्पा काहीला वाजिता येत नाही आणि लावता येत नाही. काही ना वाजवता येतो आणि लावता येतो पण सगळा सप्त्याचा काला उस्तर ते मंडपात येत नाही. म्हणजे सद्गुरु शिवाय हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही, मिळत नाहीये. चला माझा विषय लागेल. एखादा वर्म जरी चुकलं याच्यातलं, चुकली या वर्म त्याला पडे. आता शिष्टीमोडे दादा आहेत, त्या ठिकाणी बसलेत. ते त्यांना माहिती कोणत्या वेळेला गेन द्यायचा, कोणत्या वेळेला बेस द्यायचा, कोणत्या वेळेला विको द्यायचा, कोणत्या वेळेला ट्रबल वाढवायचं, हे त्यांना माहिती. नाही तर घेतले पैसे, गेले नगरला, आणल्या मशनी, जोडल्या, इकडचं वायर तिकडं, तिकडचं वायर गडबडी तिकडं झालं तर जाळण धूर संग चुकली यावर मग फेरा पडे. उदाहरण सांगतो तुम्हाला.